कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयंत जयंत, अरे दूध पूर्व दिशेला ओतू गेलं, ही खूप चांगली सहीम आहे। नाईस। म्हणजे तुला वास्तुशास्त्र पण येतं का? नाही नाही, म्हणजे आईने ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात ना तेवढंच माहितीये। जसं की हे दुधाचं, त्याच्यानंतर किचन कुठल्या दिशेला असावं, झोपायची दिशा कुठली असावी, अंगणात तुळस कुठल्या दिशेला असावी, असं बेसिक बेसिक माहिती। जयंत, अरे हे सगळं तू का करतोयस? दे ना, मी करते। अरे जान्हवी, कम ऑन, मी काय आणि तू काय, हे घर आपल्या दोघांचंही आहे ना। मग आपण दोघांनी मिळून हे घर स्वच्छ ठेवायचं, ही फक्त तुझीच जबाबदारी नाहीये। जयंत, एक सांगू, मी ना कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या घरात राहायला येईन। एक मिनिट जान्हवी, तू इथे राहायला आली नाहीयेस, राहायला पाहुणे येतात, तू इथे कायमची आली आहेस, ओके? म्हणून तू इथे हवी तशी राहा, तुला कोणी त्रास देणार नाही। आता हे तुझंच घर आहे। जयंत, अरे आईने मला सांगितलं होतं, घरात गृहप्रवेश झाल्यानंतर सगळ्यात आधी घरातल्या देवासमोर दिवा लाव आणि त्याला नमस्कार कर। ओके, पण आधी हे पिऊया। आहो, ललिता, तुमच्या लाडक्या ताईच्या मुलीचं लग्न एवढं झालं असेल ना? आम्हाला वाटलं जशा पत्रिका येतात तशा बातम्या येत असतील। नाही हो, मला खरंच काही माहित नाही। खरंच? चांगलं। चांगलं आहे। हा, विश्व अजून घरी कसा नाही आला? तो म्हणाला होता काहीतरी काम आहे, सकाळी घरी येईन म्हणून। त्यालाही घरी बसून कंटाळा आला असेल, अभ्यास तर करत नाहीच, निदान मित्रांबरोबर बाहेर फेरफटका मारत असेल तर चांगलंच आहे। घरी असला तर गप्प बसतो, कोणाशी बोलत नाही, एकटा एकटा असतो, त्यापेक्षा हे बरं आहे। चांगल्या मित्रांची संगत असणं फार महत्वाचं असतं। या मुलाचं काय चाललं ना काहीच कळत नाहीये। ए विश्वा, पण घरी आलोय, घरी घरी आलो घरी।
हा घरी आलो. घरी आलो. ए विश्वा, बस झाला आता बॉटल दे इकडे. ए चाले तू वाजलेस मग तू वाजलेस बॉटल दे इकडे. पिऊ दे रे मला. अरे नको पिऊ, खूप झाले जात. जा तू जा चल जा. अरे विश्वा तुला कळतंय का? तुझा चल जा. बघतो मी काय ते बघ तुझा चल. तू जा जा. नीट जा. थँक्यू. हा थँक्यू बोलतो. हे भेटतो कुठं. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट. स्लीप टाईट. गुड नाईट. त्या मुलीवर मनापासून प्रेम केलं. गेली सोडून गेली. अरे आमचे लाडके आई बाबा. प्रेमावर विश्वासच नाही. मग करू काय? हा काय करू? कोण नाही ना रे काय चर्चा, नुसती जयन जान्हवीच्या लग्नाची चर्चा. त्या लग्नात आलेला प्रत्येक नातेवाईक नुसतं लग्न बघून अवाक झाला होता. हो. माझा एक मित्र दुसऱ्या एका लग्नात गेला होता, तिथे पण जयन जान्हवीच्या लग्नाची चर्चा. काय सांगायचं. बरोबर आहे ना दादा, टॉप क्लास लग्न झालं ना, टॉप क्लास म्हणून. ए पण हरीश, मला सांग, तू जयन तुझ्या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करणार होता, त्याचं काय आलं? अरे दादा, काय आलं? दादा तुला सांगतो, ब्रो इन्व्हेस्ट करायला तयार होता. त्याला ना माझा प्लान सॉलिड आवडला. तयार होता? अरे हो, पण मी त्याला नको म्हणालो. का? काय यार दादा, आत्ताच नुकतं त्यांचं लग्न झालं ना रे. मी हा विचार केला की आधी त्यांना सेटल होऊ द्यावं, मग विचार करावा, नाही का? हे मी त्याला म्हणालो. तू म्हणालास? का म्हणालास? नाही पण काही म्हण, जयंत एकदम हुशार माणूस आहे, हुशार बिझनेसमॅन. म्हणजे त्याला कळतं की कुठे आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठे इन्व्हेस्ट करायला नको, कुठे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपलं नुकसान होऊ शकतं, हे त्याला बरोबर कळतं. म्हणजे अरे बघ ना, आता लग्न झाल्यानंतर तो त्याच्या घरी फक्त जान्हवीला घेऊन गेला, आपल्यापैकी कोणालाच घेऊन गेला नाही. हो रे. विचार कर. म्हणजे दादा, हम्म. तुला असं म्हणायचं आहे का की तो मुद्दाम डिले करतोय स्टार्टअप मध्ये? अरे तो कशाला डिले करेल? त्याला काय तुझ्या स्टार्टअप साठी लोन घ्यायचे, त्याच्याकडे असलेल्या पैशांपैकी थोडे पैसे टाकायचे. तुझं स्टार्टअप तेव्हा सुरू होणार जेव्हा तुला ते मनापासून स्टार्टअप सुरू करावं असं वाटणार, कळलं? तोपर्यंत नाही होणार. नाहीतर तुझ्या न झालेल्या स्टार्टअपच्या लिस्ट मध्ये याचं पण नाव टाकून दे. याशिवाय नाही, ते दे इकडे दे. मोठा भाऊ आहे ना मी तुझा, मला देत जा सिक्रेट. मला देत जा सिगरेट. मोठा भाऊ आहे मी तुझा. मोठा भाऊ असून एकदाही सपोर्ट करत नाही मला, म्हणे मोठा भाऊ आहे मी तुझा. आता माझ्या स्टार्टअपचं कसं? कदाचित आता स्टार्टअप साठी बाबांकडूनच पैसे घ्यावे लागतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.